नमस्कार मित्रांनो, सावळ्याची जणू सावली मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये अतिशय जबरदस्त असा ट्विस्ट आपल्याला बघावयास मिळणार आहे. आणि त्यामध्ये अखेर आपण ज्या क्षणांची वाट बघत होतो तो क्षण आपल्याला बघायला मिळून सारंग आता सावलीला बायकोचा मान देऊन शेजारी उभे राहायला सांगून गुरुजींनी सांगितलेल्या एकाच सत्याने कसा सावलीसोबत सारंग आता अभिषेक करतो आणि भैरवीचा माज उतरवून जगन्नाथाचे सत्य समोर येऊन आता क्षणात भैरवी कशी खाली कोसळते हे या व्हिडिओमध्ये आपल्याला बघावयास मिळणार आहे. मध्ये आता भागवतांच्या घरी अभिषेकाची सगळ्यांनी तयारी केलेली असते आणि रामभाऊनी दिल्यामुळे आता सावलीने सुद्धा काठापदराची साडी आणि डागडागिने घातलेले असतात आणि प्रेमाने सारंगला देखील सोवळं नेसवलेलं असतं. आणि आता सगळेजण अभिषेक करायला मंदिरात आलेले असतात. इकडे आता भैरवी सुद्धा ताराला घेऊन नटून थटून आता त्या मंदिरात आलेली असते आणि सगळेजण आता मंदिरात उभे असतात. तर त्याच वेळेस आता रामभाऊ हे गुरुजींना आता अभिषेकाची तयारी करून सुरुवात करायला सांगतात. तर गुरुजी आता अभिषेक करण्यासाठी आता दाम्पत्याला समोर बोलावतात. तर सारंग हा समोर म्हणजे विठ्ठलाच्या मूर्तीसमोर येऊन उभा राहतो. तर आता सारंग एकटाच विठ्ठलाच्या मूर्तीसमोर उभा राहिलेला असतो. तर समोर गुरुजी असतात आणि पाठीमागे आता भैरवी, तारा, सोहम, बबलू, एकनाथराव सगळेजण आता पाठीमागे उभे असतात. तर गुरुजी आता सारंग एकटा आलेला बघून आता सारंग म्हणतात की हे काय तुम्ही एकटेच अभिषेक करणार आहात का? तेव्हा आता पटकन आता सारंग म्हणतो की गुरुजी मी एकट्याने केल्याने काय हरकत आहे. तर आता भैरवी खूप खुश झालेली असते. तर गुरुजी म्हणतात की अहो, नवीन दाम्पत्याने जर एकत्र अभिषेक केला तर त्यांना सुखशांती मिळते आणि समृद्धीही मिळते. तेव्हा आता गुरुजींनी ते शब्द सांगताच आता सारंगला मोठा धक्का बसलेला असतो. गुरुजी म्हणतात की हे बघा, नवरा बायकोनी एकत्र अभिषेक केला की त्यांच्या सगळ्या मनोकामना पूर्ण होतात. तेवढ्यात इकडे आता सावली सुद्धा आता सारंगकडे बघत असते. तर तेवढ्यात भैरवी आता सावलीच्या कानात म्हणते की हे बघ, नवरा बायकोने जर एकत्र अभिषेक केला तर सुख शांती आणि समाधान मिळते. पण नवरा बायको असतील तर सारंग तर तुला फक्त नावापुरताच बायको म्हणतो. तुझ्या आणि त्याच्यामध्ये नवरा बायकोचं फक्त नावापुरतंच नातं आहे ना. ते आता सारंगने ऐकलेलं असतं आणि लगेच आता सारंग हा सावलीकडे बघत सावलीला आता पुढे बोलावतो. तेव्हा आता सावली सुद्धा खुश होऊन सारंग समोर येते. तेव्हा आता इकडे सोहम, बबलू सुद्धा खूप खुश झालेले असतात आणि प्रेमाने आता गुरुजी हे सारंग आणि सावलीला अभिषेकाला बसून आता विठ्ठलाची पूजा अर्चा आणि वेद मंत्र म्हणू लागतात. तर आता दबंग स्टाईलने आता सावली ही सारंग सोबत अभिषेक करते. तर त्याच वेळेस आता सायली पाठीमागे आता भैरवीकडे बघते. तर भैरवीचा जाळ आणि धूर संगच निघालेला असतो आणि भैरवीला सगळ्यात मोठा धक्का बसलेला असतो. आणि खऱ्या अर्थाने सावलीसोबत आता सारंगने अभिषेक करून सावलीला आता बायकोचा मान दिलेला असतो आणि हे आता भैरवीच्या चांगल्याच लक्षात आलेलं असतं. तेव्हा आता प्रेमाने गुरुजींनी सांगितलेल्या एकाच सत्याने सारंगने बायकोचा मान देऊन आता सावलीसोबत अभिषेक केलेला असतो आणि भैरवीला चांगलीच आता जन्माची अद्दल घडवलेली असते. आता भैरवी पूर्ण कोलमडून पडलेली असते. इकडे सोहम आणि बबलू खूप खुश झालेले असतात आणि खऱ्या अर्थाने आता सावली आणि सारंगला बघून एकनाथराव आणि कान्हूसुद्धा खूप खुश झालेले असतात. प्रेमाने आपल्या सावलीला आता बायकोचा दर्जा देऊन एकत्र अभिषेक करून आता एकनाथराव आणि कान्हू दोघांनाही आता भरून आलेले असतं. इकडे मात्र भैरवीचा मोठा झळफळाट झालेला असतो. त्याच वेळेस आता भैरवीला जगन्नाथचे शब्द आठवतात आणि जगन्नाथने सांगितलेले असते की भैरवी, तुझा हा जो माज आहे ना तो लवकरच उतरेल आणि सावली ही परीस आहे, परीस, आणि ती तिच्या स्पर्शाने दगडालाही सोनं करील. आणि आज खऱ्या अर्थाने सावलीने आता सारंगसोबत अभिषेक करून प्रेमाने सारंगच्या हाताला हात लावून पूजा अर्चा करून आता सारंगला देखील खरं सोनं बनवलेलं असतं. आणि हे आता भैरवीला आठवून भैरवीचा अजूनच जळफळाट झालेला असतो.
सारंगच्या एकाच वाक्याने आता भैरवीचा पूर्ण माज उतरलेला असतो. तेव्हा आता प्रेमाने सावलीसोबत अभिषेक करून सारंग आता प्रेमाने कसा सावलीचा होतो हे बघण्यासाठी आणि सावळ्याची जणू सावली मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब